पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात वसलेलं पठरवाडी वांद्रे हे गाव सध्या राज्यभरातल्या पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहे। सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगररांगा, निसर्गसंपन्न वातावरण आणि कोसळणाऱ्या पावसामुळे हे ठिकाण एक नवं पर्यटन स्थळ म्हणून झपाट्याने उदयास येत आहे। पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच या भागात पर्यटकांची वर्दळ झपाट्याने वाढत असून सुट्टीच्या दिवशीही गर्दी अक्षरशः ओसंडून वाहत आहे। वांद्रे परिसरामध्ये पावसाळ्यात निर्माण होणारे स्वाभाविक धबधबे, डोंगरावरून कोसळणारे झरे, धुके आणि शांततेने भारलेलं वातावरण हे पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहे। हे ठिकाण इतर पर्यटन स्थळांपेक्षा तुलनेने कमी गर्दीचं आणि अधिक नैसर्गिक आहे। त्यामुळे कुटुंबियांसह शांत वातावरणात वेळ घालवण्याचा पर्याय म्हणून अनेक पर्यटक येथे धाव घेत आहेत। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे यांच्या पुढाकारातून पठरवाडी वांद्रे गावाचं पर्यटन स्थळ म्हणून रूपांतर घडून आलं आहे। स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागातून सुरक्षित, स्वच्छ व पर्यटक सुलभ पायाभूत सुविधा उभ्या केल्या गेल्या आहेत। यामध्ये वाहनतळ, स्वच्छतागृहे, माहिती फलक, दृश्यबिंदू आदींचा समावेश आहे। खेड तालुक्यातलं शेवटचं सह्याद्रीच्या रांगेतलं एक सुंदर गाव म्हणजे वांद्रे। या वांद्रे गावातील पठरवाडी या जिल्हा परिषद मालकीच्या पाझर तलावाच्या सांडव्यामध्ये आपण एक पर्यटन स्थळ विकसित केलं गेल्या वर्षी आणि पहिल्याच वर्षी 25,000 लोक येऊन गेले पर्यटक। यावर्षी या 1.5 महिन्यातच 25,000हून अधिक पर्यटकांनी भेट दिली आणि पुढच्या 1.5 महिन्यामध्ये अजून 30,000 पर्यटक या ठिकाणी भेट देतील। या ठिकाणी सतत पाऊस असतो, दाट धुकं असतं, आजूबाजूला हिरवं जंगल आहे आणि या बंधाऱ्यातलं पाणी अतिशय स्वच्छ, नितळ आहे, कारण ते सगळं फॉरेस्ट एरियातून येतं, नागरीकरण त्या ठिकाणी नाही आणि म्हणून येणारे पर्यटक, विशेष करून सहकुटुंब येणारी संख्या जास्त आहे। लहान मुलं, अतिशय मुलं आनंदाने त्या ठिकाणी खेळतात। आमच्या सहकुटुंब येणारे लोक आहेत, माता भगिनी आहेत, काबाड कष्ट करणारे शेतकरी महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत आणि अनेक लोक याचा आनंद घेत आहेत, पुड्या खेळत आहेत, फेरा धरत आहेत आणि त्याच्यातून त्यांना एक आनंद मिळतो आहे। आणि ह्या पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी कुठलाही खर्च नाही, जाताना कुठेही ट्रॅफिक नाही, फक्त रस्ता काही अंतराचा खराब आहे आणि जाताना राजगुरुनगर या शहरी भागातले, पिंपरी चिंचवड, पुण्यातले पर्यटक येत आहेत, श्री क्षेत्र कुंडेश्वराचं दर्शन घेत आहेत आणि त्याच्यामुळं पाईट रोड हा सगळा पश्चिम पट्टा आता पर्यटनाचं केंद्र झालं आहे आणि त्यामुळं पाईट, आंबोली, वांद्रा परिसरातले हॉटेल व्यवसाय तेजीत आलेत, स्थानिकांना रोजगार मिळाला आहे आणि पर्यटनाच्या माध्यमातून या परिसराला एक रोजगार निर्मितीचं एक केंद्र होईल अशी मला खात्री वाटते।